नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज बुधवार आहे आणि बुधवारचं काय रुटीन असेल दिवसभराचं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज गावाकडच्या पद्धतीने जे गव्हाचा चिका असतो घेतल्याच्या नंतर पहा त्याचे छिलके असतात, त्याचे ते मुटके बनवत असतात, खूप छान लागतात। गावाकडच्या पद्धतीने मुटके बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने, कारण की नवीन पिढीला असे पदार्थ जुने पारंपरिक माहीत नाही, त्यामुळं म्हटलं आपणही बनवूया आणि तुमच्याशी शेअर करूया। कारण की आमच्या घरातल्या सर्व सदस्यांना मुटके खूप आवडतात, त्यामुळं म्हटलं आपण ते मुटके बनवूया आणि तुमच्याशीही शेअर करूया। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा। तर चला मग आज 9 वाजल्यापासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, कारण की सकाळचं इतकी घाई गडबड असते ना, व्हिडिओ बनायला टाईम भेटत नाही। सर्वांचा नाश्ता चहा पाणी हे सगळं झालं आणि त्यानंतरच मग व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे। गावाकडे ही लाईट टिकत नाही पहा, आणि मोबाईल बी चार्जिंग लवकर होत नाही, नेट बी चलत नाही, त्यामुळं मग सर्व व्हिडिओ लेटच येणार आहेत आणि बरेचसे व्हिडिओ आपले होते, परंतु गावाकडे आल्याच्या नंतर माझे व्हिडिओ पहिले जे बनवलेले होते ते सर्व डिलीट झालेले आहेत। त्यामुळं आता 8 दिवस तरी आपले व्हिडिओ येणार नाहीत, कारण की एकही व्हिडिओ मोबाईलमध्ये राहिलेला नाही, डिलीट झालेत मनानेच कसं काय काही समजलं नाही। बरेचसे व्हिडिओ आपण बनवून ठेवलेले होते, तर म्हटलं आता जाऊ द्या, ते व्हिडिओ गेलेले आहेत तर आता काही म्हणजे टेन्शन घेऊन काहीच फायदा नाही। तर म्हटलं आपण नवीन असा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्याशी शेअर करूया। तर चला मग आज काय रुटीन असेल दिवसभराचं तेही दाखवणार आहे। तर मुलं गावाकडे आल्याच्या नंतर कशा पद्धतीने एन्जॉय करतात हे मी म्हणजे दररोज प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवत असते। आवडल्यास सांगत जा मला कमेंटद्वारे। तर आजपासून 12वीचेही पेपर सुरू झालेले आहेत। माझ्या मोठ्या मुलीचे 12वीचे पेपर आहेत, तर ती पेपरला गेलेली आहे, तिची तयारी करून दिली आणि मग ती पेपरला गेली। तर म्हटलं त्यानंतरच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला आता आपण 9 साडेनऊ वाजलेले आहे साधारण। तर आपल्याला भाजीही बनवायची आहे काहीतरी, अजून काय ठरवलेलं नाही कोणती भाजी बनवायची काय। तर म्हटलं लसूण घेऊन जाऊया, कोणतीही भाजी बनवायची असेल तर लसूण लागतंच, त्यामुळं म्हटलं आपण लसूणही घेऊन जाऊया, कारण की इथला व्ह्यू खूप छान वाटतो, त्यामुळंच मग इथूनच मी व्हिडिओला सुरुवात करत असते। तर चला आपण आता मला लसूण घेऊन जायचं आहे, त्यामुळं म्हटलं इथूनच सुरुवात करूया व्हिडिओला। गव्हाला इकडं पाणी दिलेलं आहे ना, तर मग खूप चिखल झालेला आहे आणि मुलींना म्हणलं होतं तुम्ही लसूण घेऊन या, परंतु त्या बोलत होत्या इतका चिखल आहे ना आम्ही जातच नाही। त्यांच्या चपला भरल्या आणि मग ते मधूनच माघारी गेल्या आणि मग मला परत यावं लागलं लसूण घ्यायला, चिखल असल्यामुळं त्या आतमध्ये इकडं आल्याच नाही। तर आणि इकडं वाटाणे पण होते ना, तर पहा त्याचे रोप पडा ना, त्यामुळं मग आता यायचे लगेच बंद झालेत वाटाणे। आम्ही 1-2 वेळेस त्याची भाजीही बनवली, एक दिवस पावभाजी पण बनवली, तोही व्हिडिओ तुमच्याशी मी थोड्याच दिवसामध्ये शेअर करेल। तर मस्त अशी पावभाजी बनवलेली होती, शेतामधले जेवढा भाजीपाला होता ना तेवढ्याच भाज्यामध्ये आपण पावभाजीही बनवलेली होती। तर तोही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेल नंतर। तर चला आता इकडं पाठीमागं पहा, ओमला म्हणलं होतं मला शेतात जायचं, तुला यायचं का? तर तो बोलला होता की आई मी येईल, तुझा पुढं। तर त्याला चहा बिस्किट खायला दिलं, त्यांनी नाश्ता काय केला नाही। त्याला तुला उपमा आवडला नाही बेटा? आवडलं नव्हतं, खाल्ले बिस्किट? आता माझा ओम आला इकडं कर, इकडं बघू, इकडं बघ। कुणी आंघोळ केली नाही? तू आंघोळ केली नाही, मग सकाळी नुसता इकडं तिकडं पळत होता। तर मग मी आता तुला आंघोळ घालते, ठीक आहे? चिखल नको खेळू, तू नुसता चिखल खेळतो, आंघोळ घालून काहीच फायदा होत नाही। नुसता चिखल खेळतो, पाणी खेळतो आणि गुराईमध्ये शिरवतो, गाईमध्ये, आहे ना? तू वाटाणे खायची तुला? हां नको? तर चला आपण आता लसूण घेऊया। लसूण अजून काय मोठ्याला झालेलं नाही बरं का, पण आपल्या घरामध्ये दुसरा लसूण नाही, त्यामुळं मग आम्ही काय करतो, हा हिरवाच लसूण फोडणीला टाकीतो। तर पाथीची ही चटणी खूप छान होते पहा लसणाच्या, तर मी बनवली होती चटणी एक दिवस, सगळ्यांनी खाल्ली, मस्त असा लसूण आहे। चला
तर भाजीला आता आपण काहीतरी बनवूया. चला, घरातले खूप कामं पडलेले आहेत, तर आपण आता मस्त असा लसूण घेऊन चाललो. इकडं भाजीला काय राहिलेलं नाही आणि वालाच्या यायला बी आता शेंगा आता यायला लागलेले आहेत, परंतु नेहमी नेहमी भाजी बनवून कंटाळे सारे खायला, त्यामुळं मग काय आज तोडल्याच नाही. तर चला, पारंपरिक पद्धतीने आपण मुटके बनवणार आहोत. तर आपण आता गेटच्या आत आलो. तर इकडं पहा, इकडं म्हणजे उंबराला किती दोड्या लागल्यात पहा, खूपच. तर याची ही भाजी आपण एक दिवस बनवूया. एक दिवस बनवली होती, परंतु तोही व्हिडिओ आपल्याकडून डिलीट झाला आहे, त्यामुळं मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला किती फळं आले. तर लक्ष्मीला त्यांना सकाळीच खायला टाकलेलं होतं आणि हिचं दुखत आहे पहा, तिच्या थानाला दुख झालं आहे ना, त्याच्यामुळं मग ती काही खातं नाही, काहीच नाही. सकाळ सकाळ त्यांना खायला टाकलं होतं, पाणी बी पाजलं होतं साहेबांनी. कुठं चालला रे? कुठं चालला तू? काहीच नाही, काहीच नाही. शेतात कशाला चालला? हां, खेळायला. तर इकडं आपण 2-3 दिवसापूर्वी ही मोठी चूल बनवली, चांगली वाळली. आता तिला म्हणजे असे क्रॅक आले, त्यामुळं मग शेणाने परत सारून घ्यावं लागेल. तू एकटा कशाला चालला? तर पहा, मस्त असा आंब्याला मोहर लागलेला आहे. पानं इतके नाहीत, इतका मोहर लागलेला आहे. छोट्या छोट्याला कैऱ्या यायला लागल्यात, परंतु आता आभाळ पण यायला लागले ना, त्याच्यामुळं मग ह्या कैऱ्या गळून जात्याल, रोग पडतो. त्यामुळं कशाला खोली तो? चावीच नाही तुझ्याकडं, तू खोलूच शकत नाही. नाही खोलू शकत, उघडे बरं. नाही, चावी नसले उघडणारच नाही. एक बार किलो होता, हा, एकच पपीता आलाय ना. इथं सीताफळ आहे तुझे सामने. हे सीताफळ नाही बेटा, सीताफळ. अरे हे रामफळ आहे, रामफळ. पहा, रामफळाला इतके रामफळ लागलेत ना, पण अजून काही पिकलेले नाहीत. हे पहा, तर खूप मोठं झाड आहे आणि इकडं पण रामफळ खूप लागलेले आहेत. तू तिकडं कशाला जातो मग ओम? ते बोर आहेत का त्या बोरीला? त्या बोरीला बोर आहेत ना? बोरीला बोर आहेत का इथल्या? तर आपण ना बँगलोरवरून हे सुपारीचं झाड आणलेलं आहे आणि इथं लावले पहा, मस्त असं रोपलंय पहा. हे रोप त्याला म्हणजे हा 2-2 आणले तर, आणि मग त्याला 1-2 दिवसा पाणी दिलं तर मग सुकत नाहीत. आणि इथं केळीचं झाड आहे आणि इथं आंब्याचं. हां, माहिती आहे ना. चला, आपण आता बराचसा फेरफटका मारला शेतामध्ये, तर आपल्याला घरातले कामं बी आवरायचे आहेत. हा समोरचा रस्ता आहे आणि हे समोरचं मेन गेट आहे आणि इथून इकडच्या समोरच्या झाडाला पाणी जातं. आता 10 वाजलेले आहेत, तर चला आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. 12 वाजेपर्यंत स्वयंपाक तरी झाला पाहिजे. तर आपण कुरड्याचा चीक घेतलेला होता ना, तर त्याचे हे छिलटे निघलेले आहेत आणि याचे आपल्याला मुटके बनवायचे आहेत आणि काही आपल्याला वाळू घालून ठेवायचं आहे, म्हणजे जसं लागेल तसं आपण याची भाजीही बनवू शकतो. तर चला, आपल्याला उन्हाला वाळू घालायचं आहे. मुटके बनवण्यासाठी येथे आपण चीक घेतल्याच्या नंतर जे गहू असतात ना, त्याचे आपण आज मुटके बनवणार आहोत. ज्वारीचं पीठ, त्यानंतर डाळीचं पीठ घेतलेलं आहे, कांदा, लसूण, डाळ आपण हरभऱ्याची भिजून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण काही मसाले घालूया. लाल तिखट, हळद, मीठ, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि खूप सारा कांदा घातलेला आहे यामध्ये. कांद्याचे प्रमाण जर जास्त असेल तर हे मुटके छान लागतात.
तर आम्ही याला कोंडा बोलतो आणि हा कोंडा ओला असतो ना, त्यामुळं मग ते मळीत असताना अगोदर मळून घ्यायचं आणि त्यानंतर जसं लागेल तसं मग थोडं थोडं पाणी टाकत जायचं. तर चला आपण पीठ मळून घेतले, लगेच आपण आता मुटके बनवून घेऊया. तर पहा अशा पद्धतीने थोडासा लंबोळा आकार द्यायचा आणि मुटके दोन्ही हाताने दाबून घ्यायचे. आली पेपर कसा गेला? तुझाच फोन गेला, माझ लाईटच नाही, मी तरी काय करू. मागे सर लाईट आली नाही. तर सर्व मुटके आपले आता बनवून झालेले आहेत. तर चला आपण आता पारंपरिक पद्धतीने चुलीवरती हे मुटके बनवणार आहोत. जिरे चांगले तडतडून घेतले की लगेच त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये आपण आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तिखट जर घालायचं असेल तरीही घालू शकतात. आणि पहा पाण्याला चांगली उकळी आली की लगेच आपण त्यामध्ये एक एक मुटका सोडायचा आहे आणि 10 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. 10 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकतात हे मुटके तयार झालेले आहेत. तुम्ही वाफेवरही अशा पद्धतीने स्टीम करू शकतात, परंतु पाण्यामध्ये जर आपण केले तर हे मुटके खायला छान लागतात. गरम गरमच हे मुटके खाण्यासाठी छान लागतात, त्यामुळं जसे होतील तसे मी सर्वांना खायला दिलेले आहेत. तर पहा पहिली बॅच शिजून तयार झालेले आहेत, तर सर्वांना खायला देऊया. अरे लय छान लागत बेटा, खाऊन तर बघ ना, तू टेस्ट करून बघ. तू खाल्लेलं नाही ना, त्याच्यामुळे तुला माहित नाही कसं लागते. तर 2-3 दिवसांनी आपण कुरडया बनवणार आहोत. त्यासाठी पहा अशा पद्धतीने पाणी चेंज करून घ्यायचं, म्हणजे कुरडया आपल्या पांढऱ्या शुभ्र येतील. आणि त्याचाही व्हिडिओ तुमच्याशी मी थोड्या दिवसामध्ये शेअर करणार आहे. तर या व्हिडिओचा आपण आता एंड येथेच करूया. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.